तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाचा दौरा असेल वाशिममध्ये आणि वाशिममध्ये आपले प्रतिनिधी गजानन उमाटे हे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। गजानन, कशा प्रकारे तयारी? नक्कीच मोठा उत्साह आहे, कारण की बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीत या ठिकाणी ही सभा होत आहे आणि आपण या ठिकाणी उत्साह जो आहे तो या ठिकाणी बघू शकतो। बघा, बंजारा समाजाचे बांधव जे आहे, महिला जे आहे त्या अगदी पारंपरिक वेशामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि हे नृत्य जे आहे ते या ठिकाणी सादर केलं जात आहे। बघा, मोठा उत्साह, कारण की नगारा भवनचं लोकार्पण आहे आणि त्यासाठी पोहरादेवी इथे महाराष्ट्रातला तमाम बंजारा समाज जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। हे दृश्य आपण बघू शकतो, अगदी पारंपरिक वेशामध्ये आपला आनंद जो आहे तो व्यक्त करताना या ठिकाणी बंजारा समाजाच्या महिला जालना जिल्ह्यातून आल्या, काही जळगाव जिल्ह्यातून आलेल्या आहे आणि हा उत्साह आपल्याला पोहरादेवी इथे पाहायला मिळतोय। किसान सन्मान निधीचं वितरण आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम नगारा भवनचं लोकार्पण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जगदंबा मातेचं दर्शन घेणार आहे, संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे आणि त्यासाठीच हा अभूतपूर्व सोहळा बघण्यासाठी या ठिकाणी या बंजारा समाजाच्या महिला ज्या आहेत त्या पारंपरिक वेशात आलेल्या आहे। कशासाठी आल्या तुम्ही इथे? मोदी सरकाराला पाहायला पोहरादेवी, सेवालाल महाराज, संजय भाऊ राठोड। काय गाणार, काय लोकांसाठी काय गाणार सांगा? लोकांसाठी गाणार आहे सेवालाल महाराज बंजाराचा नक्कीच जंगलामध्ये झाडीमध्ये गव चारित होता। उत्साह जो आहे तो आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। पहाटेपासून लोक आले, काही रात्री लोक आले आणि अगदी पारंपरिक वेशात महिला या ठिकाणी दाखल झालेल्या आहे। महत्व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अगदी, आणि या सभेवर आपलं लक्ष असेल। गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।